जय महाराष्ट्र मित्रांनो, काल 56 GST काउन्सिलची बैठक झाली, ज्यामध्ये GSTचे जे स्लॅब होते ते 4 वरून 2 करण्यात आले। ही बैठक अतिशय ऐतिहासिक मानण्यात येते। पहा, जे स्लॅब होते ते 2 वरून आता किती 4 वरून किती 2 करण्यात आले आहे। तर आज आपण समजून घेऊ GST म्हणजे काय। पहा, एकदम सोप्या भाषेमध्ये GST समजून घेऊ। पहा, GST म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स। GSTला अप्रत्यक्ष कर म्हणतात, अप्रत्यक्ष कर। आणि दुसरा एक असतो त्याला म्हणतात प्रत्यक्ष कर। प्रत्यक्ष कर हा अप्रत्यक्ष कर हा व्यक्तीच्या उपभोगावर लागतो, तर प्रत्यक्ष कर हा व्यक्तीच्या इन्कमवर लागतो। तर व्यक्तीच्या उपभोगावर लागणारा कर म्हणजेच GST। तर व्यक्तीच्या उपभोगावर कर कसा लागतो, तर आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ। समजा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये किंवा दुकानामध्ये शर्ट विकत घ्यायला गेलात, ज्या शर्टची जी किंमत असते का त्यामध्येच तो हा कर अप्रत्यक्ष कर हा ॲड असतो। म्हणजे आपण जे शर्टचा काय उपभोग घेणार आहोत। एखाद्या दुकानामध्ये तुम्ही समजा मोबाईल घ्यायला गेले, तर ह्या मोबाईलच्या किंमतमध्येच हा अप्रत्यक्ष कर ॲड असतो। म्हणजेच ह्या मोबाईलची किंमत ह्या अप्रत्यक्ष कर त्यामध्ये ॲड करून ठेवलेली असते। किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेलात, तर हॉटेलमध्ये पहा जे हॉटेलचं बिल असतं त्याच्यामध्ये असते CGST, SGST, त्यामध्ये एक कर इन्क्लूड असतो। तर अप्रत्यक्ष कर यालाच म्हणतात। तर जी काय आता हा GST लागू कधी झाला, तर 1 जुलै 2017ला GST लागू झाला। 121 घटना दुरुस्ती 2017। तर आता हे जे नवीन जे 2 स्लॅब जोडण्यात आले, ते पुन्हा एक स्लॅब इथे 40%। तर हे कधी लागू होणार, तर 22 सप्टेंबर 2025ला, ज्या दिवशीच घटस्थापना का काय आहे तो घटस्थापना, त्या दिवशी हा GSTचे स्लॅब लागू होणार। तर ही तारीख अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण आयोगाने GST कधी लागू झाला आहे या डेटवर प्रश्न विचारला आहे। तर हे पण ध्यानात ठेवा तुम्ही, 22 सप्टेंबर 2025। तर पहा आता, तर आपल्याला आता GST आता कराचे दर कमी केले तर काय परिणाम होईल, तर पहा आपण इथे समजून घेऊ। कराचे दर कमी केल्यास काय परिणाम होईल। पहा, आपण आधी जी वस्तू घ्यायचो त्या वस्तूला आपण किती 112 रुपये द्यायचो, कारण 100ची वस्तू 112 रुपयाला, म्हणजे काय GST 12% ॲड। आता आपण तीच वस्तू 105 रुपयाला घेऊ शकतो, म्हणजे आपला किती 60% नफा झाला, म्हणजे आपला फायदा झाला 60%। 112 रुपयाची वस्तू 105 रुपयाला भेटायचं, 60% काय फायदा झाला। आणि इथं पुन्हा एक 40% आहे, जो काही मोजक्या वस्तूवर लागणार आहे 5% व 18%। हे दोघीचं मिळून 1 केलं आणि या दोघीचं मिळून 1 केलं। पहा, आता कराचे दर कमी केल्यास काय परिणाम होईल। पहा, कराचे दर म्हणजे काय GST, हे दर कमी केले तर काय परिणाम होईल। पहा, GSTचे दर कमी केले तर काय वस्तू स्वस्त होतील, कारण आपण 112 रुपये सुद्धा वस्तूसाठी आता आपण किती 105 रुपये देणार आहोत। तर वस्तू काय स्वस्त होतील, आणि वस्तू जर स्वस्त झाल्या तर मागणी वाढेल, आणि मागणी वाढली कारण इकॉनॉमीची ज्या श्वास आहे, जो ऑक्सिजन आहे, तो हा मागणीच असतो। कारण मागणी वाढली तर ग्रोथ वाढते, वृद्धी वाढते, त्यामुळे फायदाच आहे आपल्यावर। आणि GSTचे दर कमी केल्यास GST चोरी करण्याची पण कमी होते, कारण पूर्वनियोजन काळामध्ये जेव्हा 1991च्या आधी GSTची चोरी जास्त व्हायची, कारण GSTचे दर हे जास्त होते। आता GSTची चोरी कमी होणार, कारण GSTचे दर हे कमी करण्यात आले। तर पहा, आयोग तुम्हाला असा
असे प्रश्न विचारू शकतो आयोग तुम्हाला परीक्षामध्ये. हा प्रश्न आयोगाचा आलेला आहे. पहा काय प्रश्न, मुद्रास्फीतीचा वाढीचा सरकारचा कर वसुलीवर कसा प्रभाव पडतो. तर कसा, तर कर वसुली वाढते. आयोग तुम्हाला डायरेक्ट असा प्रश्न विचारतो. आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारणार नाही. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल इथे की, एक मिनिट त्याला आपण याला इरेजर करून चांगल्या अक्षरात लिहून घेऊ. कराचे दर जर कमी केले तर काय, वस्तू स्वस्त होती, मागणी वाढेल, वृद्धीला चालना मिळेल आणि कर चोरी करण्यापासून थांबेल आणि पुन्हा एक काय, ग्रोथ वाढेल. हे तुम्हाला आयोग इथं असा प्रश्न विचारू शकतो. आपण पुन्हा एक प्रश्न पाहू जे आयोगाचाच आलेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता. तर कोणता आहे सर्वात मोठा स्रोत, काय, कर्ज घेणे आणि इतर दायित्वे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पहा तर हे जे स्लॅब आहेत जे सरकारचे नवीन आलेत, आधी 4 होते आता ते 2 मध्ये कन्वर्ट करण्यात आले आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा हा लेक्चर जर आवडला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण हे असा प्रश्न MPSC मध्ये येऊ शकतो. पहा आणि धन्यवाद.